सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जिल्हा परिषद शाळांनाही त्याचा फटका बसला आहे। या पार्श्वभूमीवर पुणे येथील व्हीके ग्रुप यांच्या CSR निधीतून आणि सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह्ज यांच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर आणि वांगी येथील 2 जिल्हा परिषद शाळांमध्ये महत्त्वपूर्ण सामाजिक प्रकल्प राबवण्यात आले। वांगी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने तेथे आरो प्लांट बसवण्यात आला, तर हत्तूर येथे जिल्हा परिषद शाळेतील किचन शेड अतिवृष्टीमुळे पूर्णतः खराब झाल्याने तेथे नवीन किचन शेड आणि स्टोर रूमचे बांधकाम सुरू करण्यात आले। या प्रकल्पासाठी व्हीके ग्रुपच्या कर्मचाऱ्यांना स्वच्छेने योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले होते। कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निधी संकलन करून या उपक्रमास मोलाची साथ दिली। यावेळी व्हीके ग्रुपच्या अपूर्वा कुलकर्णी यांनी सांगितले की गरजाधारित आणि प्रभावी सामाजिक प्रकल्प राबवणे ही व्हीके ग्रुपची सातत्यपूर्ण भूमिका आहे। दोन्ही गावातील शाळांची प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊनच हे प्रकल्प राबवण्यात आले, तर सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हचे अमोल उंबरजे यांच्या हस्ते दोन्ही प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले। ते म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीत निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही सातत्याने सामाजिक उपक्रम राबवतो। सोलापूर जिल्ह्यातील शाळांच्या गरजा ओळखूनच हा उपक्रम हाती घेतला। दोन्ही शाळांतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच लाभ होणार असून त्याचा योग्य आणि दीर्घकालीन उपयोग केला जाईल असा विश्वास व्यक्त केला। या प्रकल्पासाठी मुख्याध्यापक सिद्धराम गुरव, शिक्षक सतीश राठोड, मुख्याध्यापिका वसुंधरा हिप्परगे, वामन धुळराव, वैशाली आठवले, मेघना इंगळे आणि नम्रता पाठक यांनी समन्वय साधला।